मुंबईत राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली। पहिल्या यादीत 37 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। कल्याण डोंबिवलीत नवं राजकीय समीकरण आकाराला आलंय। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, वंचितची आघाडी झाली। 122 नगरसेवकांच्या महापालिकेत 52 ते 55 जागांवर काँग्रेस, 45 ते 47 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक लढवणार आहे। तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असून त्यांच्यासाठीही ठराविक जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत। उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली। पक्षाचे 200हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जाहीर राजीनामे देण्याच्या तयारीत असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी एकूण 409 नामांकन अर्जाची विक्री करण्यात आली आहे। आतापर्यंत 16 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। तर समाजवादी पार्टीकडून 2, भाजपकडून 8, शिवसेनेकडून 1, अपक्ष 4 अर्ज दाखल करण्यात आले। उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे। भाजपच्या पॅनल 1च्या माजी नगरसेविका जयश्री पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत टीम ओमी कलानीमध्ये प्रवेश केलाय। जयश्री यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप गायकवाड यांच्या पॅनलला मोठी ताकद मिळाली। कल्याण डोंबिवलीतील आज आणि उद्यापासून एबी फॉर्म वाटायला सुरुवात करणार असल्याची माहिती मनसे नेते राजू पाटील यांनी दिली आहे। सर्व जागांवर मनसेचे उमेदवार फायनल झाले असून जागा वाटप निश्चित झाल्याचंही राजू पाटील यांनी सांगितलेलं आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झाल्यानंतरही मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी जाहीर होत नसल्याने इच्छुकांनी शिवतीर्थावर गर्दी केली। अनेकांमध्ये उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे। मुंबईतील उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार अशी विचारणा इच्छुक उमेदवार करतायत। शिवसेनेकडून अखेर एबी फॉर्म वाटपाचा मुहूर्त ठरलाय। जिथं माजी नगरसेवक आहेत आणि जिथं बंडखोरी होऊ शकत नाही अशांना एबी फॉर्म दिले जाणार आहे। मीरा भाईंदरमधील शिवसेना भाजप महायुती तुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र स्पष्ट होतंय। भाजपकडून युतीबाबत टाळाटाळ सुरू असल्यानं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपला 24 तासाचा अल्टिमेटम दिला। केडीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केली आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र लढणार आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी पाहायला मिळते। भाजपला 54 तर शिवसेनेला 67 जागा देण्यात आल्या। यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली। मुंबईतील महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला डावललं गेल्याचं सांगत रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे। आठवलेंना भाजपला मुंबई महानगरपालिकेसाठी 26 जागांचा प्रस्ताव दिला। त्यापैकी किमान 15 ते 16 जागा मिळाव्यात अशी मागणी आठवलेंनी भाजपकडे केली। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि शिवसेनेच्या जागा वाटपावर भाजप पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला। आजचा दिवस आमच्यासाठी काळा म्हणत भाजप जनरल सेक्रेटरी रवी गायकरांसह पदाधिकारी संतापले। पनवेलमध्ये महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे। मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं। भाजपकडून शिवसेनेला 2 जागा आणि आरपीआयला 1 जागेची ऑफर दिली जाते, तर शिवसेना 5 जागांवर ठाम आहे। शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी शाखाप्रमुख, विभागप्रमुखांशी संवाद साधलाय। जर तुझं माझं करत बसलो तर माझं म्हणणं आहे की लढाई न लढलेलं बरं, असं ठाकरे म्हणाले। माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल, पण तुम्ही तुमची निष्ठा विकू नका, असं आवाहन ठाकरेंनी केलं। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। मुंबईत राष्ट्रवादी जवळपास 50 जागांवर लढणार आहे। राष्ट्रवादीनं मुंबईची धुरा नवाब मलिकांकडे दिली, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेनं विरोध केला। त्यामुळे महायुतीत एकत्र असलेली राष्ट्रवादी मुंबई स्वबळावर लढणार आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, साईपक्ष आणि टीम ओमी कलानी यांच्या दोस्ती गठबंधनाची जागा वाटपाची पहिली बैठक पार पडली। या बैठकीला शिवसेना, टीम ओमी कलानी, साईपक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीत सर्वच्या सर्व 78 जागांबाबत चर्चा झाली। बारामतीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघे गौतम अदानींसोबत एका कार्यक्रमासाठी एकत्र आले। बारामतीत शरद पवार सेंटर ऑफ एक्सेलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उद्योगपती गौतम अदानी यांनी उद्घाटन केलं। आमदार रोहित पवार यांनी यावेळी अदानी यांच्या कारचं सारथ्य केलं। एआय इमारतीच्या कोनशिलेचं अनावरण संपन्न होत आहे। मुंबईत बंडखोरीची डोकेदुखी टाळण्यासाठी भाजप सेनेकडून खबरदारी घेण्यात आली। महायुतीच्या उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे।
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी युती आणि आघाडीच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या. ठाकरे बंधूंनी 24 डिसेंबरला राजकीय युतीची घोषणा करत मुंबई मनपा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलंय. यानंतर आता मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शनिवारी एकूण 1294 नामनिर्देशन अर्जाचं वितरण करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. यावेळी 35 नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. मुंबई महापालिकेने गेल्या 5 दिवसात 1221 हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पब आणि आस्थापनांमधील अग्निसुरक्षेची तपासणी केली. 31st आणि नववर्ष स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली. यावेळी अग्निशमन यंत्रणा सुरू नसल्यामुळे 59 ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे, तर 20 जणांना नोटीस बजावण्यात आली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत 3599 अर्ज इच्छुक उमेदवारांनी घेतलेत. आतापर्यंत प्रत्यक्ष अर्ज भरण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत 13 उमेदवारांनीच आपला अर्ज दाखल केला. मुंबईत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येते. आचारसंहिता कालावधीत कुठेही जाहिरात, फलक, पोस्टर, ध्वज, स्टिकर आढळून येऊ नयेत म्हणून मनपा प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे.